मुंबईतील वरळीच्या BDD चाळीमधल्या रहिवाशांची अखेर स्वप्नपूर्ती झाली आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील अर्थात फेज 1 मधील 556 रहिवाशांना चावी वाटप करण्यात आलं। 500 चौरस फुटांची आलिशान घरं पाहून BDD वासियांचे रहिवासी हे खुश झाले। मुंबईमध्ये आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि BDDकरांनी हे स्वप्न अनेक वर्ष मनामध्ये साठवून ठेवलेलं होतं। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेचं फळ म्हणजे आता माझ्या मागे आपण बघताय त्या 40 मजली BDD चाळीचं नवीन स्वरूप। BDD वासियांची अखेर स्वप्नपूर्ती। 40 मजल्यांचा टॉवर, 500 चौरस फुटांचं घर। घरातून दिसतोय आलिशान नजारा। गेली 3 पिढ्या BDD चाळीतील 160 स्क्वेअर फूट घरात राहणाऱ्या गुरव कुटुंबानं आपल्या नव्या घरात प्रवेश केला। आणि त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही। गेली अनेक वर्ष जे फक्त स्वप्नात पाहिलं त्या घरात ते आज प्रवेश करत होते। कामाचा दर्जा जो आहे तोही फार सुंदर आहे, कुठच्याही गोष्टीची कमी ठेवलेली नाही आहे आणि इवन जॅग्वारच्या फिटिंग्स दिलेल्या आहेत, भिंतीला जे कलर्स दिलेले आहेत ते पण खूप चांगले उत्कृष्ट दिलेले आहेत, त्याप्रमाणे दरवाजे लावलेले आहेत तेही चांगल्या पद्धतीचे दिलेले आहेत, त्यामुळे कुठच्याही गोष्टी तशी कमतरता सोडलेली नाही आहे। त्यामुळे खूप उत्कृष्ट दर्जाचा हा प्रोजेक्ट हा म्हाडाने पहिल्यांदा केलेला असं वाटते आणि हा आशिया खंडातला सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे। खूप छान वाटते आणि वाटलं नव्हतं की एवढं चांगलं घर आम्हाला म्हणजे मिळेल, पण खरोखर मिळालं तसं घर आम्हाला, त्याच्यामुळे सर्वांचे धन्यवाद। वरळी BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाकडून इथल्या रहिवाशांना 500 चौरस फुटांची अत्याधुनिक घरं मिळाली आहेत। 160 स्क्वेअर फूट घरात राहणाऱ्या रहिवाशांना 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळणार आहे। पुढची 12 वर्ष त्यांना मेंटेनन्स भरावा लागणार नाही। हे बांधकाम 100 वर्ष टिकेल इतकं मजबूत आहे। सध्या या घरांची किंमत 2 कोटी रुपये इतकी आहे। 207 चाळींचा पुनर्विकास होणार आहे। 40 मजल्यांचे टॉवर उभारण्यात येणार आहेत। त्यातील 556 सदनिका तयार आहेत। आमचं कुटुंब म्हणजे मी तर जन्मापासून BDD मध्ये, माझा जन्म पण BDD मध्ये झाला। माझे आजोबा गेले 80 वर्ष इकडेच राहत आहेत BDD मध्ये आणि मला आता नवीन घरात पण आता एक बघून खरंच छान वाटतं की कारण सगळं चांगले अत्याधुनिक फॅसिलिटीज दिल्या आहेत आणि आम्हाला अपेक्षेपेक्षा पार पाडून खूप जास्त आम्हाला अपेक्षित नसलेल्या गोष्टी पण त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या, त्याच्यासाठी आम्हाला खूप बरं वाटतं। मुळामध्ये पहिले जे रूम BDD आहे ती भाड्याची होती, ही आता मालकीची होणार आहे। हा एक मुख्य फरक आहे। एरिया वाईज तर प्रचंड मोठा फरक आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आहे आणि अमेनिटीज किंवा ज्या काही सुखसुविधा आहेत इथे ह्या अतिशय चांगल्या आहेत। माटुंग्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रहिवाशांना घरांचं चावी वाटप करण्यात आलं। मुंबईतील मराठी माणूस मुंबईतच राहायला पाहिजे अशी भूमिका मांडताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी BDD वासियांना मोलाचा सल्ला दिला। मुंबईमध्ये जो खरा मुंबईकर आहे, आमचा मूळ मुंबईकर आहे, 3-3 पिढ्यांपासून राहतो, त्याला कुठेतरी तो नाला सोपाऱ्याला राहायला चाललाय, तो कुठेतरी अजून ठाण्याच्या पलीकडे राहायला चाललेला आहे, तो कर्जतला राहायला चाललेला आहे, असं न करता आमच्या सरकारने कायम ही भूमिका ठेवली की या मुंबईकराला या मुंबईमध्येच घर मिळालं पाहिजे। त्याच्या हक्काचं घर आहे, त्याच्या श्रमांवर ही मुंबई उभी राहिलेली आहे। त्यांनी कुठेतरी जायचं आणि धनदांडग्यांनी येऊन राहायचं असं चालणार नाही, अशा प्रकारचा निर्णय आपण केला। भले 10-15 वर्षाकरता त्यांना विकता येणार नाही अशी काहीतरी अट घाला, नाहीतर पुन्हा कुठंतरी ते आपले मुंबईकर आपल्या मुंबईत मध्ये राहिले पाहिजे। आपला मराठी माणूस आहे तो आपल्या इथंच राहायला पाहिजे।
तुमच्या कष्टाचा ठेवा, काही झालं तरी विकू नका, अशा पद्धतीनं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. जुन्या बीडीडी चाळीतील 30, 31 आणि 36 नंबरच्या इमारतीमधील रहिवाशांना नव्या इमारतीतील घरांचं चावी वाटप करण्यात आलं. सोमवारपासून प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळणार आहे. मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर असावं, त्यातनं छान समुद्र दिसावा, असं जे अनेकांचं स्वप्न असतं, ते स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ गणेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.